मी इथं बघितलं की सातारा इज व्हेरी ब्युटिफुल. आय लव्ह सातारा. पण इंग्लिश म्हटलं की एक स्टेप पाठीमाग आहेत. आता सुद्धा आपल्याकडं किती झेडपीचे स्टुडंट्स आहेत, ते फ्लुएंटली इंग्लिश रीडिंग रायटिंग करतात आणि वाचतात आणि बोलतात सुद्धा. तेच म्हटलं की किती वाजलेत आता, ऑब्व्हियसली आम्हाला असं माहित असेल, मग कोणतरी हळूच मागून म्हटलं 6-7. काही केसेस ज्या आहेत की जे नेव्हलमध्ये गेलेले आहेत, नेव्हलमध्ये ऑफिसर लेवलला गेले, काही म्हणजे शासकीय ह्याच्यात गेलेले आहेत, लेखागार शाखेत गेलेले आहेत, ऑफिसर झालेले आहेत. हो, तुझ्यासाठी जर एखादा नॉटी चाइल्ड असेल तर ते हसायला सुरुवात, काय मॅडम तुम्ही काय शिकवताय, बिडी शिकवताय वे. जर स्टार्टिंग असेल ना तर ते असे करून बघतात, असे करून बघतात, पेन्सिल कन्फर्म करतात आणि मग लिहितात. आम्हाला इंग्लिश शिकताना किंवा लर्न ते करताना खूप कंटाळा येतो. अशी कुठली टेक्निक आहे ज्याने की आम्हाला अशी मज्जा वाटेल, आम्हाला असं वाटेल की येस वी वॉन्ट टू लर्न मोर? Tiny Talks presented by Bakey's Bakery. हाय, हॅलो, सलाम, नमस्ते. मी आहे एका पाटील. बेकीज बेकरी प्रेझेंट्स पाटीलकीच्या टायनी टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर बरेच लोक काय करतात तर इंटरनॅशनल जातात, नाहीतर IT सेक्टरमध्ये काम करतात. पण काही जण असे आहेत ज्यांनी ही गोष्ट आउट ऑफ माइंड जाऊन विचार केला. तर आज आपल्या सोबत आहेत चौगुले क्लासेसचे महादेव चौगुले सर आणि सुमित्रा मिस. सर आणि मॅडम, तुमचं स्वागत आहे. चला तर मग त्यांच्याकडून इंग्लिशच्या नवीन आणि वेगवेगळ्या टेक्निक शिकूयात. सर, मॅडम, 2000 सालांपासून हा पूर्ण प्रवास, चौगुले क्लासेसचा पूर्ण प्रवास सुरू आहे. तुम्ही कशापासून इन्स्पायर झालात? ऍक्च्युली जेव्हा माझं लग्न 99 मध्ये झालं सरांसोबत, इथं आले सातारामध्ये आणि साताऱ्यांना मी माझं स्वप्न सांगितलं, माझं पॅशन सांगितलं की आय वॉन्ट टू बी विथ किड्स, आय लव्ह किड्स आणि मला काहीतरी मुलांसोबत करायचंय. तर जसं म्हणतात की देर इज ऑलवेज अ सक्सेसफुल मॅन बिहाइंड अ सक्सेसफुल वुमन, तसं ही इज सक्सेसफुल अँड ही मेड मी सक्सेसफुल. नाव वी बोथ टुगेदर आर सक्सेसफुल इन दिस फील्ड. ऍक्च्युली कसं होतं, आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला लक्षात आलं की साताऱ्यामध्ये अजूनही प्ले ग्रुप आणि नर्सरीचा हा प्रकार त्यावेळेला इस्टॅब्लिश नव्हता. म्हणजे 2000 साल, आय एम टॉकिंग अबाउट 2000. तर आम्ही सुरुवात केली प्ले ग्रुपपासून. प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर KG, ज्युनियर KG. त्यावेळेला पहिला आम्हाला फर्स्ट इयर थोडासा त्रास झाला खरं, कारण लोकांना कन्सेप्टच माहीत नव्हती. त्रास झाला याचा अर्थ लोकांना कन्सेप्टच माहीत होती की इतक्या छोट्या मुलांना सुद्धा स्कूलला घालतो आपण, कारण आणि तेही इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम नाही. तर त्यामुळे थोडासा लोकांना रुजवण्यात वेळ लागला. नंतर जे आले तर त्या आता आउट ऑफ दी म्हणजे सातारा शहराच्या बाहेरच्या बाजूला कोणाला विचारा किंवा जस्ट डायलवरती चेक केलं तर फर्स्ट नाव आमचं येतं, चौगुले प्री स्कूल आणि क्लासेस. आणि कारण त्याचं असं आहे की कन्सेप्ट आमच्या इथूनच शिकून बाहेर पडलेले आणि बऱ्याच जणांनी नंतर प्ले ग्रुप सुरू केला. म्हणजे या टीचर्सनी आमच्याकडे घेतलं आणि त्यांनी सुरू केला. आता कंडिशन अशी आहे की आमच्या प्ले ग्रुपच्या बाजूला विदिन अ 5 मीटर रेडियस किंवा 500 मीटर रेडियस तुम्हाला कमीत कमी एक तरी चारी बाजूला प्ले स्कूल मिळेल. आणि मी जेव्हा इथं आले, म्हणजे आय एम बेसिकली फ्रॉम बेलगम, मीन्स कर्नाटका. वेन आय गॉट मॅरिड अँड केम हिअर, मी इथं बघितलं की सातारा इज व्हेरी ब्युटिफुल. आय लव्ह सातारा. पण इंग्लिश म्हटलं की एक स्टेप पाठीमाग आहेत. मग नंतर वाय दॅट शुड बी. सातारा एवढं सगळं डेव्हलप्ड आहे, एवढं सगळं हिस्ट्री आहे, सगळं आहे, मग वाय शुडंट माय चिल्ड्रन गो अहेड ग्लोबली. म्हणून तेवढ्यासाठी मी म्हटलं की नाही, वी हॅव टू डू समथिंग अँड देन वी स्टार्टेड ऑल दिस जर्नी अँड वी आर हिअर नाव. तुम्हाला इंग्लिशची भीती नाही का वाटत? नाही, कारण की खूप मजा येते आम्हाला इंग्लिश बोलताना सुद्धा आणि इंग्लिश शिकवताना सुद्धा. बेसिकली आय एम फ्रॉम अ कॉन्व्हेंट स्कूल. म्हणजे कॉन्व्हेंट म्हणजे प्रॉपर जिथं नन्स असतात त्याला कॉन्व्हेंट म्हणतात. अँड दॅट ऑल्सो फ्रॉम कर्नाटका, बेलगम. अँड सर, आय वुड लव्ह हिम टू टेल हिज हिस्ट्री. बेसिकली मी मराठी माध्यमातून शिकलेलं आहे. पूर्ण शिक्षण माझं मराठी मीडियम झालेलं आहे. ते झेडपीच्या शाळेतून, म्हणजे 8 नंबर शाळेतून मी आलेलो आहे. झेडपीच्या शाळेतून एक्झॅक्टली अपोजिट बॅकग्राऊंड आहे.
म्हणजे स्कूलला जाताना बसकर सुद्धा बरोबर घेऊन जायला लागायचं आम्हाला. अशी कंडिशन होती स्कूलची त्यावेळेला. म्हणजे बट आणि तिला कंडिशन अशी होती की आमचं लग्न झाल्यानंतर 6 महिने माहित होतं की मी कुठल्या स्कूल मधनं आहे. आणि रिअली आय न्यू जाताना मी एक बिकॉज दिवस गाडीवरून जाताना दाखवलं की हे बघ ही माझी स्कूल म्हणून. like I was मराठी shocked. Like from a Marathi medium school. He said, yeah, why? No, I didn't knew, I said. Because we both were continuously talking, enjoying in English only. So this was what made me inspire. Like, yes, in Satara also I have to do that environment. की जेणेकरून मराठी मीडियमचे स्टुडंट सुद्धा आता सुद्धा आपल्याकडं किती झेडपीचे बरोबर. स्टुडंट्स आहेत ते फ्लुएंटली इंग्लिश रीडिंग रायटिंग करतात आणि वाचतात आणि बोलतात सुद्धा. कसं आहे Yes. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही कोणताही मार्ग सुखकर करू शकता. बेसिकली आमच्या घरात शिक्षण म्हणजे जास्ती कोणाचं नाही आहे. म्हणजे इंजिनिअरिंग झालेला मी एकटाच आहे. बाकी सगळे 10वी-12वी पर्यंतच गेलेले आहेत. माझ्या सिस्टर्स सगळ्या, मी एकटाच आहे. कसं आहे तुम्हाला जर इच्छा असेल इंजिनिअरिंग करायचं होतं, इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंग करण्याबरोबर लक्षात आलं की इंजिनिअरिंग नुसतं करून उपयोग नाही आहे, त्याच्याबरोबर स्पीकिंग सुद्धा आलं पाहिजे. कारण प्रेझेंटेशन जर तुम्हाला करायचं असेल तर इंग्लिश आहे, टेक्निकल लँग्वेज आहे, ते इंग्लिश प्रेझेंटेशन करायला लागतं. त्यामुळे इंग्लिशवरती भर देऊन आणि लकीली मला मित्रही तसे मिळाले की जे माझ्यापेक्षा सिनियर होते 4-5 वर्षांनी. त्यामुळे त्यांचा गायडन्स घेऊन मी स्पीकिंगवरती कॉन्सन्ट्रेट केलं. इंग्लिश सुधारणं हे महत्वाचं आहे कारण त्याशिवाय बिझनेसमध्ये लँग्वेज दुसरी नाही. इंग्लिश इज अ बिझनेस लँग्वेज. तुमच्या क्लासमध्ये सिव्हिल सर्व्हिस कोचिंग ऍट स्कूल लेवल हा उपक्रम तुम्ही का घेता? आता कसं आहे की फक्त महाराष्ट्रामध्येच एखादं कलेक्टर झाला असं आपण ऐकून माहितीये, पण तेच तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये बघा किंवा साऊथ इंडियामध्ये बघा, तिकडचे एका घरामध्ये 4-4 सुद्धा IPS ऑफिसर्स असतात, IPS IAS ऑफिसर्स असतात. मग नंतर आम्हाला एकच आहे की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही. मग हे कसं आहे आम्हाला लहानपणापासूनच महाराष्ट्रामध्ये कसं असतं की बाबा तू नोकरी केला पाहिजे, नोकरी करायची म्हणजे काय, ऑफिस नाही का, नाही ऑफिसर व्हायचं नाही, ऑफिसर व्हायचं नाही, नोकरी वर्कर worker व्हायचंय व्हायचं. तुला. हा असतो बाबा तुला चांगली नोकरी मिळू देत, नोकरी तू चांगला ऑफिसर होऊ देत असं कोणीच आशीर्वाद Even देत नाही. आता आपण महाराष्ट्रात सातारा हा सैनिकासाठी फेमस आहे. येस, खरं सैनिकासाठी कसं आहे जवान म्हणून जातात, हा. कोणी ऑफिसर म्हणून ऑफिसर म्हणून केले पाहिजेत. ऑफिसर म्हणून गेले पाहिजे. हे उद्देश आमचा होता की महाराष्ट्रीयन माणसानं सुद्धा ऑफिसर झालं पाहिजे अगदी बेसिकली. आणि त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना जर आवड निर्माण केली तर त्यांचं त्या दृष्टीनं बघणं सुरू होतं येस. आणि त्या दृष्टीनं ते पुढे वाटचाल करतात. म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये महाराष्ट्रीयन माणसानं का मागे राहावं, ते सुद्धा पुढे गेले पाहिजेत. म्हणून लहान मुलांपासून सुरुवात करायची. कारण आपण बघतो एखादा मूल हे जर उत्कृष्ट होतं किंवा तेव्हापासून बीज त्याचं त्याप्रमाणे वाढवत गेलं. बीज असण्यापासून जर अंकुरित करण्यापासून आपण त्याची काळजी घेतली तर त्याचा मोठा वृक्ष होतो. सेम केसमध्ये लहान मुलांना सुद्धा रुजवायचं होतं की आम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा असतात आणि त्यातून उत्कृष्ट पदावरती तुम्ही जाऊ शकता. काही केसेस जे आहेत की जे नेव्हलमध्ये गेलेले आहेत, नेव्हलमध्ये ऑफिसर लेवलला गेलेत, काही म्हणजे शासकीय ह्याच्यात गेलेले आहेत, लेखागार शाखेत गेलेले आहेत, ऑफिसर झालेले आहेत, हो, काही इंजिनियर म्हणजे सायन्स हे करून सैनिक स्कूलमधनं बाहेर पडून ते सुद्धा ऑफिसर झालेले आहेत, सैनिक स्कूल एंट्री करून. फक्त त्यांना गायडन्स व्यवस्थित मिळाली पाहिजेत आणि हे आम्ही करतोय. आम्हाला इंग्लिश शिकताना किंवा लर्न ते करताना खूप कंटाळ येतो. अशी कुठली टेक्निक आहे ज्याने की आम्हाला अशी मज्जा वाटेल, आम्हाला असं वाटेल की येस वी वॉन्ट टू लर्न मोर? येस, कसं होतं आतापर्यंतची आपली जी शिक्षणाची पद्धत आहे, इंग्लिश करतोय आपण, ते फक्त मगिंग करून म्हणजे रट्टा मारून शिकलेलो आहे आपण. ऍक्च्युली तशी पद्धत नाही आहे इंग्लिश शिकायची. म्हणजे ती आपल्याला शिकवली गेलेली नाही आहे. इंग्लिश हे फोनेटिक पद्धतीने शिकता येतं. फोनेटिक म्हणजे कसं आवाजावरती रिकग्नाइज करून त्याचा लिहिता येतं. त्याचे म्हणजे आवाज जर ऐकला तुम्ही तर त्याचं स्पेलिंग तुम्ही लिहू शकता. ही फोनेटिक पद्धत आहे ऍक्च्युली. म्हणजे कसं होतं की आपण मराठी अक्षरे घेतली तर स्वर आणि व्यंजनात डिवाइड करतो, त्यानंतर 12 खडी येते आणि त्याच्यानंतर जोडाक्षर येतात आणि अशी करून आपण वाक्य शब्द किंवा तयार करतो. सेम मेथड ह्याच्यात सुद्धा आहे, जसं ओव्हल आणि कॉन्सनंट आहे, बरोबर आहे, स्वर आणि व्यंजनाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर ब्लेंडिंग येतं. ब्लेंडिंग म्हणजे कसं CVC VC असे वर्ड येतात, म्हणजे कॉन्सनंट ओव्हल
ओव्हल कॉन्सोनंट ओव्हल असे वर्ड येतात. तर त्याच्यावरनं आपल्याला जी 12 कडी लिहितो आपण ते कॉन्सोनंट येतात. आणि नंतर मग जर पुढे दोन अक्षराचा एक आवाज येतो, 3 अक्षराचा आवाज येतो, एकच आवाज येतो. एकच आवाज म्हणजे तीन अक्षरे म्हणजे अल्फाबेट 3, खरं साऊंड एकच. ही ती जोडाक्षराची पद्धत आहे. तर हे जे शिकवलं असतं लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलं की बाबा आपण म्हणताना काय होतो अल्फाबेटला ए नाव आहे, बरोबर आहे, ए नाव आहे, खरं त्याचा उच्चार काय होतो ऍपल, ऍ होतो उच्चार. आपण एपल म्हणत नाही. ऍपल मराठीत तसं नाही आहे. मराठीत अक्षराचा नाव नाव आणि आणि उच्चार दोन्ही. सेम आहे. त्यामुळे मराठी शिकताना आपल्याला काहीतरी नवीन शिकतोय किंवा ऐकताना सुद्धा नवीन ऐकतोय असं वाटत नाही, कारण आपल्यासमोर ते वस्तू आणि ते अक्षर डोळ्यासमोर येतात अगदी उच्चार ऐकून. अगदी सेम केसमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा होऊ शकतं. इंग्लिश तर ए ला ऍ, बी ला ब, सी ला क, डी ला ड हे उच्चारल्यानंतर तुमच्या समोर जर ते अक्षर आलं तर लिहिणं सोपं आहे. जसं आपण मराठी कोणताही शब्द आला तर आपण पटकन लिहितो का, तर आपल्यासमोर ते अक्षर येतात, बरोबर आहे. उच्चार घेतला ऐकला की त्यासमोर आपल्या डोळ्यासमोर अक्षर येतात. सेम फोनेटिक मध्ये होऊ शकतं. उच्चार ऐकला की तुम्हाला तुमच्या समोर ते अल्फाबेट येतील डोळ्यासमोर. आता सरांनी तर थेरिटिकली सगळं सांगितलंच. आता मी तुला सांगते प्रॅक्टिकली. जेव्हा मुलं येतात आमच्याकडं तुझ्या एजची, तुझ्यापेक्षा मोठी सुद्धा, आणि म्हणतात की मॅडम मला खरंच इंग्लिश रिडिंग रायटिंग येत नाही, कॅन यू हेल्प मी. मग नंतर सर आणि मी त्यांना म्हणतो की तुम्ही फक्त आम्हाला थोडा उशीर द्या, आणि 5 साऊंड्स फक्त आम्ही त्यांना आधी शिकवतो. ओके. आणि फॉर एक्झाम्पल स, ऍ, ट, ई आणि प, न 6 साऊंड्स शिकवतो. आणि त्याच्यामधून त्यांना 6 साऊंड्स एनीबडी कॅन रिमेंबर, लाईक इट्स सो इझी. येस. आणि मग त्याच्यातून किती वर्ड्स तयार होतात ते दाखवतो फक्त साऊंड्स ऐकून. जेव्हा ते त्यांना कळतं की इट्स सो इझी, लाईक नुसतं साऊंड्सनी एवढे सगळे वर्ड्स तयार होतात, दे से येस वी आर गोइंग टू डू इट. when it's so easy and we tell them, see, now you came to know these words, yes, you can read it now, I will say and you write it, and they do that, and then I say, see, check your spellings, they're all correct. So this is how we give them confidence, and then they're ready to do anything. And now this is your level students and the students who are elder than you. पण जे छोटी मुलं असतात त्यांच्याबरोबर खूप गंमत येते बरं का. त्यांना कसं असतंय, रायटिंग जमत नसते, म्हणजे 2 वर्षाच्या पुढील मुलं म्हणजे छोटीच असतात, त्यांना पेन्सिल सुद्धा पकडायला येत नाही. मग त्यांना आम्ही फक्त जास्त करून रीडिंग शिकवतो, आणि ते इतके हुशार असतात ना, असे शिकतात. त्यांना नुसतं गमतीत जमतीत की बाबा हे स आहे, हा ठीक आहे, ऍक्च्युली त्याला एवढंच आवाज करायचा आहे इंग्लिश मेथडनी. बट आय एम प्राऊड दॅट आय एम अ महाराष्ट्रीयन. आम्ही स ठोकूनच स म्हणतो, स ऍ ट सॅट, विषय संपला. मुलं पण तशीच बोलतात आणि तसंच कॉन्फिडेंटली त्याचं उत्तर असतं. दिस इज व्हॉट इवन द पेरेंट्स सी द डेव्हलपमेंट इन द चाइल्ड. आणि हेच पाहिजे आम्हाला सुद्धा आणि पेरेंट्सना सुद्धा. कॉन्फिडन्स एकदा आलं ना मुलांमध्ये की ते रीड करू शकतात, मग राईट पण ते आराममध्ये करू शकतात. येस ना सर. कसं होतं, मुलाला एकदा कॉन्फिडन्स आला की त्याला नवीन शिकायची इच्छा जनरेट होते लगेच. मग पहिल्यांदा सोपे देतो आम्ही त्याला की ज्याच्यामुळे जरा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. म्हणजे थोडक्यात क म ल, जसं आपण मराठी म्हणतो, पहिल्यांदा शिकताना बिना कानामात्रा बिना जोडाक्षर शब्द लिहितो, वाक्य पूर्ण. कमल गवत बघ, बरोबर आहे. त्यात कुठेही काना नाही, मात्रा नाही किंवा वेलांटी नाही किंवा उकार नाही. सेम त्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा येतो की विदाउट कन्फ्युजन, म्हणजे आवाजावरनं त्यांना स्पेलिंग लिहिता येतील असे शब्द शिकवतो पहिल्यांदा बेसिकली. त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला की मग थोडेसे डिफिकल्ट लेवल म्हणजे कानामात्राचे शब्द शिकवायचे, मग जोडाक्षर शिकवायचे. ते लेवल्स आहेत त्याचं फोनिक्समध्ये, आणि ते इझिली शिकतात. मग गमतीत जमतीत त्यांना उलट ते म्हणतात, सर अजून पुढचं द्या, सर अजून पुढचं द्या. इट्स रिअली नाईस, यु नो, बीइंग विथ किड्स. त्यांची उत्सुकता जागृत करायची फक्त, त्यांची उत्सुकता जागृत करायची. ते एकदा जागृत झाले की मग ते आपोआप पळतात. त्यांना काय करायला लागत नाही, ते आपोआप पळतात. बरोबर. मला स्पेलिंग पाठ करताना प्रचंड कंटाळा येतो. म्हणजे असं होतं की कशाला स्पेलिंग पाठ करायची आहेत, असं बनवून काहीतरी लिहायचं, बट इट्स नॉट पॉसिबल. तर अशी कुठली तरी ट्रिक सांगा ज्याने की मजा येईल असं स्पेलिंग पाठ करताना. कसं आहे, आपण स्पेलिंग जर घेतले की आता उदाहरणच घ्यायचं, क म्हटलं
क 3 प्रकारे लिहिलं जातं इंग्लिशमध्ये. एक सी, दुसरं के आणि तिसरं सी के. हम्म. त्याचे सुद्धा नियम आहेत. कोणता क केव्हा वापरायचा, सी केव्हा वापरायचं. क ॲप कॅप म्हटलं की सी आला पाहिजे. क इट किट म्हटलं की के आला पाहिजे. आणि स ॲक सॅक म्हटलं की शेवटी जो क येतो त्याला सी के येतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. कोणताही वर्ड सेम केसमध्ये वायला य उच्चार केव्हा येतो आणि सायलेंट कधी ई कधी उच्चार होतो याचे सुद्धा नियम आहेत प्रत्येकाचे. आणि जसं हे आता नियम आम्ही तुम्हाला एकदा सांगितलं ना, इट्स फन, Fun. इट्स रिअली फन. आणि आता बघा सर, मी, तुझे पेरेंट्स सुद्धा जेव्हा स्कूलमध्ये होते, कॉलेजमध्ये होते सर, आम्ही मग- पूर्ण 100% घोकून मगिंग मगिंग करून सगळं पेपर लिहिलंय ऍक्च्युली. ऍपल हे लर्न करायचं लर्न आणि करूनच मग लिहिताना सुद्धा तसंच. BAT बॅटच लर्न करून BAT बॅट लिहिलंय. म्हणजे 100% आम्ही बार्ट करून लिहिलंय. पण तुम्हाला तसं नाहीये, तुम्हाला फक्त मॅक्झिमम 15% जे असं आहे सायलेंट वर्ड आहे. जसं उदाहरण दिलं की पहिलं अक्षर सायलेंट राहतं, मधलं अक्षर सायलेंट राहतं किंवा 2 अक्षरानंतर येणारं अक्षर सायलेंट राहतं. हे काही वर्ड्स आहेत ते अगदी 15% आहेत 15%. जस्ट English मध्ये. इमॅजिन आणि ते असे काही 85%. वर्ड आहेत की जे कॉमनली वापरले जात नाहीत. येस. कॉमनली वापरले जाते, कधीतरी वापरले जातात आणि ते फोनिकली रूल पाळत नाहीत. जसं आता घरात 5 भावंड असली की 5 भावंडी आई वडिलांचं ऐकतात असं नाही. त्यातलं एखादं भावंड असं असतं की ते कोणाचंच ऐकत नाही, तो बॉस असतो घरातला. सेम तसंच भाषेत सुद्धा आहे. ते शब्द काही शब्द आहेत की ते ऐकतच नाहीत, म्हणजे त्यांना फोनिक हा साऊंड नाहीच आहे. त्या केसमध्ये तुम्हाला त्यांचं स्पेलिंगच लर्न करायला लागतं. तर असेही काही वर्ड आहेत. खरं ते किती 100 जर घेतले त्यातले 15 करायचे आहेत. 100चे 100 करणे सोपं आहे का 15 करणे सोपं आहे? तू सांग बघू. 15. 15. तेच तर होते. That's all. तुम्ही 85% सहजपणे करताय, मग त्याच्यात मध्ये मध्ये जर मी तुम्हाला 1% देत गेले, कधीच तुमचे ते 15% लर्न होऊन Learn जातात. होतात. राईट? सो इट्स रिअली फन, बट यू हॅव टू गो थ्रू फोनेटिक्स Phonic वे ऑफ इंग्लिश रीडिंग अँड Right. रायटिंग. तुम्ही एवढे वर्ष या एज्युकेशन फील्डमध्ये काम करताय, तर आमच्या जनरेशन पुढे काय चॅलेंजेस उभे असतील आणि त्यांच्यावरचं सोल्युशन काय आहे? सोल्युशन म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आता जे वाईड ओपनिंग आता तुमच्या ह्या जनरेशनला मिळालेलं आहे की एखादी गोष्ट पाहिजे तर ती तुमच्या फिंगर टिपवर अवेलेबल आहे. आमच्याकडे तसं नसायचं. आम्हाला एखादा वाक्यात शब्दाचा अर्थ जरी बघायचा असेल तर त्यासाठी डिक्शनरी जाऊन रेफर करायला लागली, म्हणजे पान चाळायला लागायचे. म्हणजे अल्फाबेट पासून, म्हणजे आता डिक्शनरीचं स्पेलिंग घेतलं DE पासून सुरुवात होतं, मग ते शोधायचं असेल तर पहिल्यांदा D वरती जावा. डीच्या नंतर अल्फाबेट, सेकंड अल्फाबेट काय होतं E, म्हणजे ABCDE. ई शोधा, D नंतरचं ई, आणि त्याच्यानंतर ते स्पेलिंग बघा आणि त्याचा अर्थ शोधून काढा. हे एवढी मगजमारी करायला लागायची. तुम्हाला तसं नाही आहे. तुम्ही फक्त टाईप बी करायचं नाही, फक्त साऊंड करायचा आणि विचारायचं की याचा मिनिंग काय आहे. ते तुम्हाला 3-4 भाषेत तुम्हाला मिनिंग सांगतं. इतकं फिंगर टिपवरती अवेलेबल आहे. खरं त्याचं डिसएडव्हान्टेज असं आहे की ह्या पिढीचं रिडिंग हा प्रकार राहिलेलाच नाही आहे. कळलं? रिडिंग राहिला नाही, रिडिंग झाली नाही तर तुमचा शब्दकोश जनरेट होत नाही, वर्ड बँक जनरेट होत नाही. वर्ड बँक जनरेट झालं नाही तर तुमचं नॉलेज जनरेट होत नाही. बरोबर आहे? वाईड ओपनिंग आहे, कारण ओपनिंग असलं तरी ते शॉर्ट ड्युरेशनसाठी आहे. कळलं? ओपनिंग वाईड आहे. तुम्ही एकदा इकडे गेला की इथून लगेच स्विचवर दुसरीकडे होता, तिथून तिसरीकडे स्विचवर होता. तर हे स्विचिंगचं जे आहे ह्याच्यामुळे इकडेही परफेक्ट होत नाही, इथेही परफेक्ट होत नाही, इथेही परफेक्ट होत नाही. आमच्याकडे तसं नव्हतं. आम्हाला जर एखादा विषय शिकायचा असेल तर त्यासाठी 4 बुक रेफर करायला लागायचे. It's 4 true. बुक रेफर करायला लागायचे. It's रेफर true. केल्यामुळे काय व्हायचं, आमच्या मेमरीमध्ये ते वर्ड रिडिंग हे फिजिकली तुम्ही करता, त्याच्यात ते नसतं. IQ गोष्टीपेक्षा व्हिज्युअल आणि व्हिज्युअल मेमरी, आपली मेमरी जी असते ती पिक्चराइज मेमरी असते. ते कधी तुम्हाला ऐकलेलं लक्षात राहत नाही, त्यापेक्षा तो व्हिडिओ बघितला असेल तर ते पटकन लक्षात राहतं. व्हिज्युअल मेमरी, कारण आपला ब्रेन हा पिक्चर लक्षात ठेवतो. त्यामुळे काय व्हायचं, आमचं रिडिंग केल्यामुळे ते पिक्चर्स आमच्या मेमरीत असायचे. ते तयार होत होते, तयार होत होते. जनरेट. आता लाईक Generate. वेन यू आर रीडिंग अ स्टोरी, आता जर मला रामायण मधले सीता
एक वेगळीच दिसते आणि सरांना रामायण मधली सीता वेगळी असणार कारण आहे imaginary power असते. इमॅजिनरी पॉवर इतकं असतं ना आमच्या जनरेशन मध्ये लाईक यू गेटिंग इट. असं जर तुम्ही सीता दाखवलं की नो नो सीता इज नॉट लाईक दिस वे असं वाटतंय एखादीला दाखवलं तर. पण माझ्या इमॅजिनरी पॉवर इतकं वास्ट असू शकते लाईक यू गेटिंग इट व्हॉट आय एम टेलिंग. बट दिस इज ट्रू व्हॉट आय एम सेइंग. बट फॉर यॉल इट्स अ ब्लेसिंग. तुम्हाला आता जर काही शिकायचं म्हटलं की तुम्ही मध्यरात्री सुद्धा उठून यू हॅव टू जस्ट हॅव दॅट फोन इन युअर हँड अँड अ That's गुड गुड गॅजेट Yes. गुड गॅजेट गुड इंटरनेट Internet. That's all. नथिंग रिक्वायर्ड. आता आम्ही आम्हाला इथं- तसं नव्हतं. आम्हाला जर एखादं बुक रेफर करायचं असेल त्यासाठी लायब्ररीच्या ओपनिंगच्या वेळेपर्यंत थांबायला आणि लागायचं. ते सुद्धा ते जर इम्पॉर्टंट बुक असेल तर मिळायचं नाही नाही. मिळत त्यासाठी number लागलेला नव्हतं. त्या असायचा. दिवशी वेटिंग लिस्ट मध्ये असायचं. पण तुम्हाला तसं नाहीये. आता बघा आम्ही इथं साताऱ्यात शिकवतोय राईट. वी आर इन सातारा. बट टू टेल यू द फॅक्ट तुम्ही किती कंट्रीज आहेत. बऱ्याचशा कंट्री मधले स्टुडंट्स आमच्याकडे शिकतात आणि त्याच टाइमला इथं खेडेगावातली मुलं सुद्धा इंटरनेटचा इश्यू आहे. अशी मुलं आहेत. शिकत दोन्ही एकाच असतात. बॅच मध्ये असतात. म्हणजे सो आता ते युरोप दिवस मधलं- राहिले नाहीत बाळा की तू म्हणशील की बाबा हा तुमच्या काळी काही डिस्ट्रॅक्शन नव्हतं. अरे तुमच्या काळी उलट तुम्हाला इतके फॅसिलिटीज आहेत ना की तुम्हाला जर इच्छा असेल ना तर तुम्ही आत्ता म्हटलं तर आत्ता शिकू शकता. येस खेडेगाव राहिलेले नाहीत आता. त्यांच्याकडं इंटरनेट आहे, स्मार्टफोन्स आहेत. दे आर स्टुडंट. फॉरेन कंट्रीज तर येस तिथले तर फॅसिलिटीज आहेतच मी म्हणते. पण यू गेटिंग इट. फक्त तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. तुम्हाला नेमकं काय शिकायचंय. इफ यू वॉन्ट टू लर्न हाऊ टू रीड अँड राईट येस दे आर एन नंबर ऑफ वेज. वी आर ॲटलीस्ट दे आर ओनली टू हेल्प युअर. जसं तुम्हाला ओपनिंग जास्ती आहे तशाच गोष्टी डिस्ट्रॅक्शनच्या सुद्धा तुम्हाला जास्ती आहेत. जसं आम्हाला पूर्वी नव्हतं. आम्हाला पिक्चर बघायचा म्हटलं तर ते शुक्रवारची वाट बघायची लागायची. शनिवार रविवार पण बघायचो आणि तिकिटाला लाईनीत उभा राहायला लागायचं. हे तर तुम्हाला घर बसल्या तिकीट बुकिंग करता येतं. राईट आणि राईट. कोणताही तुम्ही घरात बसल्या सिनेमा बघू शकता. अगदी, तुमच्याकडे अगदी. नेटफ्लिक्स असेल किंवा इतर ज्या OTT असेल तर घरी बसून सुद्धा बघता येतं. त्यासाठी तुम्हाला पिक्चरला थिएटरला जाऊन लाईनीत उभा राहायला लागत नाही. आमच्याकडे तसं नव्हतं. प्रत्येक गोष्टीला हा टाइम ड्युरेशन द्यायला लागायचं. त्या वेळेलाच ते मिळायचं. त्याच्या अगोदरही नाही त्याच्यानंतरही नाही. तुम्हाला फिंगर टिपवरती सगळं अवेलेबल आहे. ते सो जसं यू आर शिक- ब्लेस्ड. मी तरी Blessed. म्हणते बाबा यू आर ब्लेस्ड. फक्त तुम्ही ते पॉझिटिव्ह घ्या, शिका आणि आमचा युटिलायझेशन तुम्ही Yes. कसं करता असले मिळालेल्या फॅसिलिटीचा आणि सोयीचा आणि तुम्हाला उपलब्ध साधनांचा तुम्ही युटिलाइज कोणत्या पद्धतीने करता याच्यावरती तुमचं वे ऑफ लर्निंग अवलंबून असतं. सो तुम्ही स्वतःला कसं ग्रो करता, स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या गावाला. म्हणजे सातारा इथं सिटी पण मी अजूनही म्हणते माझं गाव सातारा. सो साताराचं नाव महाराष्ट्राचं नाव केवढं तुम्ही पुढे घेऊन जाता हे तुमच्यावर आहे. कारण की तुम्ही आहे तर आमचा देश आहे हे मी नेहमीच म्हणत असते. घरातील एक व्यक्ती जर पुढे गेली की पुढची सगळी पूर्ण पिढी पुढे जाते. फुल ते सराउंडिंग सगळेजण तुझं सगळे एक्झाम्पल देतील. अगो तू बघितलीस किती छान केले. तिच्याकडे जा हा त्या दीदीकडे जाऊन शिका कशी केली तिनं अँड यू विल बी व्हेरी ग्लॅड टू हेल्प देम. बरोबर ना. कारण की मी झालंय माझं झालंय. सो आय वुड लव्ह माय नेबर्स ऑल्सो माय फ्रेंड्स ऑल्सो. येस यू गेटिंग इट व्हॉट आय एम सेइंग. सो दिस इज व्हॉट युअर जनरेशन इट ऑल डिपेंड्स अपॉन युअर की आमचा महाराष्ट्र आमचं सातारा आमचं इंडिया कुठं आणि कसं गेलं पाहिजे हे तुमच्या हातात. बी आणि डी, पी आणि क्यू ह्याच्यामध्ये खूप गोंधळ उडत असतील लहान मुलांचे. तर ते अवॉइड कसं करायचं. आता तू जसं म्हटलीस बीडी हे पटकन जेव्हा म्हणत असतो ना तुझ्यासाठी जर एखादा नॉटी चाइल्ड असेल तर ते हसायला सुरुवात काय मॅडम तुम्ही काय शिकवताय बीडी शिकवताय वे असं म्हणून. पण सर बाजूला असतात त्यामुळे सर ते सिरियसली घेतात आणि मग ते एक्सप्लेन करतात. सर आता कसं आहे आपण जर लक्ष देऊन बघितलं बी आणि डी हे दोन्ही मिरर इमेज आहेत. म्हणजे बी ची मिरर इमेज डी आहे. तर मी त्यांना सांगतो लेफ्ट हँड घेतला तू लेफ्ट हँड उचल अंगठा वर घे. कोणतं होतं बी. तू बघताना बी येतं. तेच राईट हँड उचल कोणता अंगठा वर घेतला कोणता येतं डी येतं. हे शिकवतो. तेच पी आणि क्यू मध्ये उलट गेलं की पी दिस इज पी अँड दिस इज क्यू. ह्या फिजिकली आम्ही त्यांना शिकवतो. आलं लक्षात. बी पी डी क्यू क्यू एवढं सांगितलं की ते बरोबर लक्षात आणि मुलं हा, हुशार शेवटी असतात. physical-
पिक्चर Physically, इमेज आहे, हा, पिक्चर इमेज आहे, हा. पिक्चर जनरेट करतो त्या डोक्यात, त्यामुळे ते लक्षात राहतं त्यांच्या. आणि ते लिहिताना सुद्धा जर स्टार्टिंग असेल ना तर ते असे करून करतात, बघतात, असे करून असे करून बघतात, बघतात, confirm पेन्सिल करतात, confirm पेन्सिल करतात. कन्फर्म करतात आणि मग मग लिहितात. लिहितात. त्यामुळे ते खूप मजा येते जेव्हा करत असतात ना, ते असे असे करतात. तेव्हा सर मला म्हणत असतात सी सी एट द चाइल्ड, मग नंतर मी मग अशी नुसतं नोट करत असते. आणि मोठी जरी मुलं, तुझ्यापेक्षा मोठी मुलं सुद्धा बी आणि डीचं अजूनही कन्फ्युजन होतं, Confusion होतं. आणि आम्ही त्यांना तसंच प्रॅक्टिस करून घेतोय की बाबा विच इज बी अँड विच इज डी. आणि ते रिडिंग करताना सुद्धा गोंधळलं की मग नंतर आम्ही त्यांना प्रेमान सांगतोय की बाबा इट्स नॉट लाईक दिस वे, यू हॅव टू प्रॅक्टिस इट दिस वे. सो दे डू इट अँड दे आर व्हेरी हॅपी विथ वॉट दे डुईंग. पालकांना अभ्यास पाहिजे असतो आणि आम्हाला खेळणं हवं असतं, अगदी. पण तुम्ही काहीतरी सांगा ना पालकांना. येस, येस, आय वुड लव्ह टू डू दिस. माझ्याकडे पण बरेचदा पेरेंट्स येऊन सांगतात, स्पेशली मदर्स. काय म्हणत असतात सर की तुम्ही सांगा की ते सारखंच खेळायचं म्हणत असते, स्पेशली मोबाईल. मोबाईल हा, मोबाईलसाठी मग अभ्यास केलाच पाहिजे घरी गेल्यानंतर. आय ऑलवेज टेक माय स्टुडंट साइड. मी म्हणत असते हा अभ्यास आहेच, पण त्यांना अपडेट पण राहिलं पाहिजे, व्हॉट इज गोइंग ऑन नाउडेज हे पण त्यांना कळलं पाहिजे. की असं नाही झालं पाहिजे की फ्रेंड्स एखादा ऍडव्हर्टाईज बद्दल किंवा एखादा ट्रेंडिंग सॉन्ग म्हणत असतील आणि तुमचं बाळ असंच गप्प बसेल. दॅट इज आउट ऑफ द क्राऊड ना, तसं नाही झालं पाहिजे. द चाइल्ड शुड नो ऑल द करंट थिंग्स हॅपनिंग इन देअर एज ग्रुप. त्यांनी असं नाही झालं पाहिजे की बाबा हे मला माहितच नाही, अरे कुठला सॉन्ग चाललाय ट्रेंडिंग मध्ये हे माहित पाहिजे, कुठलं ट्रेंडिंग मूवी आहे, काय डायलॉग चाललंय, कुठला गेम आहे, किंवा एखादा गेम असतो, आता गेम ट्रेंडिंग असतात तर शॉर्ट ड्युरेशन असतात त्यांचे, तर ते मुलांना त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. कसं आहे, कारण आम्ही काय सांगतो सांगताना की मुलांना त्याला कंडिशन घाला की तू एवढा अभ्यास कर, तुला इतका उशीर मिळेल खेळायला. मूल तयार होतं, असं नाहीये, त्यांना जबरदस्ती करायला लागत नाही. त्यांना कंडिशन दिली की हे आणि ते फुलफिल करा, कमिटमेंट दिली की कमिटमेंट फुलफिल केलं पाहिजे. फुलफिल केलं पाहिजे. त्या मुलाला त्याच्यावर गॅरंटी येते की बाबा नाही, आई बाबा सांगतायत ते करतायत, त्याप्रमाणे वागतायत, तर मला सुद्धा केलं पाहिजे. आणि मदर्स, मी खरंच सांगू इच्छितो की इट्स नॉट ओनली स्टडीज, की मुलांचा कॉन्फिडन्स फक्त स्टडीजमुळेच वाढत नाही. त्यांचं कॉन्फिडन्स त्यांच्या एज ग्रुपमध्ये काही चाललंय करंट अफेअर्स ते आधी सांगितलं ना तरी सुद्धा ते ट्रेंडिंग मध्ये आणि कॉन्फिडन्स होतात. आता कसं, जर एखादा क्लास चालू होणार असलं हा आणि ब्रेक असेल तर मुलगी नुसता आपली म्हटली चलो, झालं ट्रेंडिंग मध्ये आपली मुलगी, सगळेजण तिच्या मागून चलो करतात. दिस इज, मी आता हा चलोवाला पण आता जुनं झालं, पण नवीन अजून काहीतरी येत असते. मग आपलं मुलगा कशाला मागं राहिलं पाहिजे. हा, अभ्यासच्या बाबतीत येस, स्टाफ मध्ये येस, म्हणजे टीचर्स, प्रिन्सिपल सगळ्यांनी ओळखलं पाहिजे माझ्या मुलीला, पण तिच्या फ्रेंड्स मध्ये पण ती शी शुड बी द बेस्ट. सो दिस इज इम्पॉर्टंट दॅट मदर्स शुड गिव्ह देम स्पेशल टाइम टू गो व्हायरल, टू गो ट्रेंडिंग विथ देअर फ्रेंड्स. अँड इट्स ऑल्सो लाईक दे जजेस. लाईक मी यांच्यामध्ये नसते, आय वॉज लाईक ऑलवेज इन ट्रेंडिंग. तर एकदा काय झालं, एक मुलगी होती आणि आम्ही एक मीम बद्दल बोलत होतो, 6-7. तर मिस म्हटलं की किती वाजलेत. आता ऑब्व्हियसली आम्हाला असं माहित असेल, मग कोणतरी हळूच मागून म्हटलं 6-7 आणि ते ऐकलं सगळ्यांनी, मिसने सोडून. सगळे हसायला लागले आणि माझ्या मागे एक मुलगी बसलेली, तर what ती is this? हसत नव्हती आणि म्हटलं की अरे हस भाई, जोक येतो. तर ती म्हटली ते काय असतं, मला काय नाही माहिती. तर मी म्हंटल की कसं काय नाही माहिती. तर ती म्हटली की मी नाही, सोशल मीडियावर मी नसते. आणि माझ्या आणि माझ्या फ्रेंड्स बद्दल हा एक असा एक अशी ही टी बनली ना की शी डोंट नो 6-7. दॅट्स व्हॉट. तेच म्हणते मी मदर्स ना की असं नाही झालं पाहिजे आपल्या मुलांबद्दल. फक्त अभ्यासू. आम्ही जेव्हा होतो की बाबा किताबी किडे, आता ते दिवस गेले. आता मुलांनी पूर्ण म्हणजे ऑलराऊंड डेव्हलपमेंट झालंच पाहिजेत. मुलांना हे सुद्धा आलंच पाहिजेत. आता ट्रेंडिंग मूवी काय,
धुरंधर. प्रीतम आणि पेड्रो. पेड्रो वन ऑफ माय फेवरेट. इट्स लाईक हार्ट टचिंग. अगदी सिरीज. यू विल नॉट बिलीव्ह, मी माझ्या मुलीनी मला सांगितलं मम्मा दिस मूवी इज फॉर यू. मी बघितलं, यू विल नॉट बिलीव्ह, मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना म्हटलं की हे बघा, बिकॉज त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे. असे Yes, नाहीये की हे yes. सिरीज फक्त घाणेरडे शब्द असे त्यांनी वापरतात. हे इट इज रिअली नेसेसरी. आता सध्याला each and every child should see this movie series. सॉरी, आमच्या एज मध्ये आम्ही movie. मूवीज म्हणतो, पण इट इज अ सिरीज. येस, सो इट्स रिअली व्हेरी नाईस अँड आय वुड सजेस्ट ऑल द पेरेंट्स टू सी दॅट सिरीज विथ द Kids. kids. Yes, It's on Hotstar, Jio Hotstar. If you want to see, you can just simply go on Hotstar and search on it, Pritam and Pedro. yes. नाईस. इट्स रिअली व्हेरी नाईस मूवी. अँड मदर्स, मी तुम्हाला पुन्हा सांगते, पेरेंट्स, एव्हरीवन, की तुम्ही खरंच लेट युअर चाइल्ड ग्रो. दॅट्स ओनली थिंग आय वॉन्ट टू टेल. आपल्या गप्पा खूप रंगल्या आहेत, पण इट्स टाइम टू गो टू एंड. सो तुमचे फ्युचरचे काही प्लॅन्स आहेत अबाउट क्लासेस? आता आता तरी आम्ही खूप छान क्लासेस घेतो. फोनेटिक्स इज रिअली नेसेसरी. इंग्लिश लिहायला वाचायला फोनेटिक्स पद्धतीने आत्ता सध्याला गरजेचंच आहे. इट्स नॉट ओनली द यंगर वन्स, म्हणजे 3, 4, 5 वर्षाची मुलंच नाही, तर तुझ्या सख्या, तुझ्यापेक्षा मोठ्या डिग्री काही कॉलेजच्या प्रोफेशनल सुद्धा आहेत. प्रोफेशनल सुद्धा म्हणजे आहेत. काही आणि वकील आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर सुद्धा आहेत, जे ज्यांना लक्षात येत आहे की आता आपलं लिमिटेशन आलेत, आपण प्रेझेंट करू शकत नाही इंग्लिशमध्ये, ते अप्रोच करतात. त्यांचे हे आहेत, त्यांनी ते म्हणजे जे आता आम्ही 2.5 वर्षाच्या मुलं शिकवतो तेच त्यांनाही शिकवतो. आमचं कारण की यंगेस्ट तेच आहे, मेथड तर तोच आहे, फक्त तुम्ही वे ऑफ एक्सप्रेसिंग बदलतो. म्हणजे वेगळंच. यांचा स्पीड वेगळा असतो, त्यांचा स्पीड वेगळा असतो फक्त. त्यामुळे अगदी. 2.5 वर्षाचं मूल जे शिकतं तेच 80 वर्षाचे आमच्याकडे एल्डेस्ट, म्हणजे सर्वात एल्डेस्ट जर बघितलं तर 83 इयर्सचे आजोबा आहेत जे शिकलेत आपल्याकडे इंग्लिश. येस कारण काय, तर त्यांना नातवाला बघायला अमेरिकेला जायचं जायचं होतं म्हणून. आणि त्यांना आउट ऑफ द क्राऊड नको होतं. हा. त्यांना इंग्लिश बोलणं आणि लिहिणं कळायला दोन्ही पाहिजे होतं. आलं पाहिजे. त्यासाठी ऍट द एज ऑफ 80 त्या शिकल्या. हो, खूप छान. असं आहे. आणि आता सध्याला इथं तुझ्या बरोबर यायच्या आधीच आम्ही इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल्स, टीचर्स जे 18-19 इयर्स शिकवत आहेत स्कूलमध्ये, त्या टीचर्सना चा क्लास ऑनलाईन घेऊनच आलोय. म्हणजे त्यांना फोनेटिक्स टीचर्स ट्रेनिंग कोर्स हा सुद्धा आहे, जेणेकरून कसं होतं, आम्ही शिकवणार लिमिटेड विद्यार्थी येतात, लिमिटेड येतात, लिमिटेशन्स येतात आम्हाला. म्हणून तर मॅक्झिमम 1000-1500 लोक मुलांना शिकू शकतो. ते जर शिक्षक निर्माण केले तर प्रत्येक शिक्षक तेवढेच मल्टिपल तेवढेच होत जातात. सो वी आर टीचिंग टीचर्स. आणि आम्ही फक्त फोनेटिक्स पद्धतीने लिहायला वाचायलाच नाही, तर इंग्लिश स्पीकिंग सुद्धा घेतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस सुद्धा असतात, आणि इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे. कारण की कसं होतंय, आता इंग्लिश बोलायची भाषा वेगळी असते, आणि जेव्हा इंटरव्ह्यूला जातो आपण तेव्हा कसं बोललं पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, तुम्ही समोरच्या व्यक्ती बरोबर कसं राहिलं पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी सर शिकवत असतात. आणि येस, हाऊ टू प्रेझेंट युअरसेल्फ. आणि आमचे खूप सक्सेस स्टोरीज आहेत. कारण की सिन्स 2000, आता 2026 आहे, सो 26 इयर्सची आमची खूप मोठी हिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये खूप सक्सेस स्टोरीज आहेत. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर टीचर सुमित्रा प्लीज बघा, त्याच्यावरती बरेचसे व्हिडिओज आहेत, तुम्ही त्याच्यावरती फॉलो करा आणि गो थ्रू एव्हरीथिंग. आणि आमचे डिग्री कॉलेजचे स्टुडंट्स कितीतरी झालेत जे मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. इट्स रिअली अ प्लेजर अँड वी आर ब्लेस्ड टू बी इन दिस फील्ड. येस सर. ऑलवेज विथ अ स्माइलिंग किड्स. येस. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगत असते बरं का, की म्हणजे डॉक्टर जरी असलं ते मस्ट बी अर्निंग मोर देन अस. येस, पण मी त्यांना सुद्धा म्हणते की सगळ्यात बेस्ट प्रोफेशन इज आर्स, बिकॉज जे कोणी येतंय समोरून दे आर विथ फुल एनर्जी, दे वॉन्ट टू लर्न. आणि जे येतात ना, तुम्ही तो सकाळचा बघायचा आमच्या प्ले स्कूलचा वगैरे, तो जो सिनारिओ असतो ना, गेटच्या समोर आम्ही थांबलेलो असतो एव्हरी डे, सर अँड आय,
We both along with the staff are there, and the children come through the gate and they come running and they hug us, like it's really very nice. For sir, at least they always like bag kutte hai, like they're scanning him, bag kutte hai, why you not get the bag and all that. They ask him. That's really a very nice thing, ते आमच्या फील्ड मध्ये म्हणजे लाईक टीचिंगच्या फील्ड मध्ये लव्ह इज द ओनली थिंग वी गेट इन दिस, अँड वी आर ऑल्सो शेअरिंग. And always smiling Yes, faces. yes. Always smiling Fresh, smiling faces. faces, We always. get the energy from them. Yes. basically. वा सर आणि मॅडम, तुमच्यासोबत गप्पा मारून खूप 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 म्हणजे इट वॉज सच अ गुड एक्सपिरियन्स. Same आणि here. बालमित्रांनो, जर तुम्हालाही इंग्लिशची भीती वाटत असेल तर चौगुले क्लासेसला नक्की विजिट करा. आणि ज्यांना पण इंग्लिशची भीती वाटते, स्पेलिंग्सची, बोलायची, किंवा जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी इंग्लिश या पॅटर्न मध्ये जर डेव्हलप करायची असेल तर नक्की त्यांना विजिट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेकीज बेकरी कडून सर आणि मॅडम तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट. Thank you. Tiny Talks